हा नमस्कार मित्र हो. आपण एस सी आपल्या आवडत्या ॲपवर आपलं स्वागत आहे. आणि बऱ्याच दिवसानंतर आपण कुमार भारती मराठीच्या तिसऱ्या पाठाला सुरुवात केली होती. मागील तासिकेमध्ये आपण जी आजी एक आगळ हा जो पाठ आहे महेंद्र कदम यांचा, तो कदम यांचा पाठ आपण बघत होतो. आणि त्याच्यामध्ये आपण आजींविषयी भरपूर अशी माहिती बघितलेली आहे. त्याचबरोबर ही आगळ नावाची जी काही संकल्पना आहे, आता तुम्हाला बऱ्याचशा अंशी आपल्याकडे बरीचशी प्रश्न विचारले जातात, ही आगळ काय आहे? तर हे आगळ जे आहे, तर ते आगळ हे वाड्याची जी मुख्य दरवाजा असतो, जुना दरवाजा खेडेगावामध्ये, त्या वाड्याला आतून अशा पद्धतीची लाकडी एक मोठा दांडा असतो. तो बहुतांशी सागाच्या लाकडाचा असतो आणि त्याला धरायला चेन वगैरे असते आणि दोन्हीकडून भिंतीला छिद्र असतात आणि दरवाजाला आडवं लाकूड म्हणून ती छिद्रामध्ये टाकून रात्री दरवाजा बंद करायच्या वेळेस ते लाकूड टाकलं जातं. त्याच लाकडाच्या दांड्याला आगळ असं म्हटलं जातं. त्याची भूमिका काय? त्याची भूमिका ही आहे की वाड्याचं संरक्षण कवच म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. जसं वाड्याचं संरक्षण कवच म्हणून त्या आगळीकडे बघितलं जातं, त्या लाकडाकडे बघितलं जातं, तसं आपल्या आजी ही आपल्या सर्व वाड्याची आणि कुटुंबातल्या सर्व सदस्यांचं संरक्षण कवच आहे, असं लेखकाला यातून सांगायचं आहे. आपण बऱ्याचदा अंशी आजीची सगळी वैशिष्ट्य आणि आजी कुटुंब प्रमुख या नात्याने कशा प्रकारचं तिचं नियोजन होतं, ज्या काही सुना होत्या, प्रत्येक कुटुंबातील ज्या काही बाया होत्या, त्याच्यामध्ये सगळ्यांना कामं कशी वाटून दिली जायची, त्याचबरोबर प्रत्येकाला प्रत्येक काम आलं पाहिजे याच्यावर आजींचा कटाक्ष होता. आणि त्याचबरोबर आजींचा सगळ्यावर जागता पहारा असा होता, सगळ्याकडे निरीक्षण असं होतं. आणि जी काही लहान मुलं आहेत त्यांच्यावर सुद्धा अन्याय होऊ नये म्हणून सगळ्यांना सारखं खायला मिळालं पाहिजे, सगळ्यांना सारखं न्याय मिळाला पाहिजे, या दृष्टिकोनातून आजी ही प्रयत्नशील असायची. इथपर्यंत आपण त्यामध्ये पाहिलेलं आहे. अतिशय ग्रामीण भागामधला वर्णन आपण त्याच्यामध्ये ऐकलेलं आहे की मुलं कशी खेळतात, त्याचबरोबर मुलं कशी बागडतात आणि जुनी काळची जी काही खेळ आहेत, तर ती खेळ आपल्या याच्यामध्ये कशा प्रकारची असतात, ही आपल्याला या पाठातून आपल्याला ऐकायला मिळायचं. आता त्यामध्ये दरवाजामध्ये ढाळज नावाची एक संकल्पना आहे. पूर्वी ज्या वाड्यामध्ये दरवाजाच्या आत प्रवेश करताच दोन्ही बाजूंना जी रिकामी जागा असायची, त्याला ढाळज असं म्हणायचं. आणि त्या ढाळजामध्ये सगळ्या पाहुण्यांना वगैरे बसायला काय असायची, जागा असायची. तर ती ढाळजामध्ये आजीचा मुक्काम असायचा. आजीच्या सगळ्या मैत्रिणी वगैरे तिथे येऊन बसायच्या आणि त्यामध्ये सगळ्या गावच्या ज्या काही बातम्या आहेत त्याच्यावर चर्चा व्हायची आणि ती मैफिल कडूसं पडायच्या आत मोडायची, अशा प्रकारचा आपण बघितलं होतं. कडूसं याचा अर्थ असा की जोपर्यंत अंधार पडायची वेळ होते त्या वेळेला कडूसं पडणं, किंवा दिवस मावळायच्या वेळेस, सूर्य मावळायच्या वेळेस जे काही अंधार सदृश्य अशी परिस्थिती असते, त्याला कडूसं मावळणं असं म्हणतात. आणि ती कडूसं मावळल्यानंतर ही मैफिल सगळ्यांची मोडायची, माणसं पुन्हा शेतातून घरी यायची, ढाळजत बसायची आणि त्यामध्ये सगळ्याची जेवणं वगैरे झाल्यानंतर ही मुळात ती जी आगळ आहे, तर ती आगळ दरवाजाला लागायची. त्याचे वर्णन आपल्याला त्याच्यामध्ये आहे की ही आगळ 6 फुटाची असायची, पाऊण फूट रुंद, म्हणजे फार मोठी जाड अशी लाकडी ओंडकाच जवळपास तो असायचा. आणि दोन्ही बाजूंना असणाऱ्या देवळी, म्हणजे दोन्ही बाजूला असणाऱ्या छिद्रामध्ये ती ढकलली जायची आणि दोन्ही बाजूला ढकलून एकीकडे ओढली जायची आणि दरवाजा बंद करून घेतला जायचा. ते वाड्याचं भरभक्कम कवच होतं, असं लेखकांनी इथं सांगितलेलं आहे. मग आता पुढे आपण इथपर्यंत आलो होतो की त्या आगळीचा आधारही वाटायचा आणि वाड्याला संरक्षण देखील भरभक्कम त्या पद्धतीने होतं आणि पर्यायानं वाड्याचं सुद्धा संरक्षण त्यामध्ये व्हायचं. आता भर उन्हात आजीला त्रास होऊ न देता तिथं ढाळजत, पडवीत, सोप्यात कुठेही आम्ही बैठे खेळ खेळायचो. लहान मुलं ज्यावेळेस आजी बाहेर जाऊ देत नव्हती उन्हात त्रास नको म्हणून, तर लहान मुलं ही बैठे खेळ खेळायचे. त्यामध्ये पडवीत म्हणजे ढाळजेच्या बाजूलाच रिकाम्या जागेमध्ये सोप्यात
मुलं बसायची आणि तिथं कोणकोणते खेळ खेळायचे? चिंचोके, गजग, खापराच्या भिंगऱ्या, जिबल्या, चुळचुळमुंगळा, भोवरा, गोट्या हे बैठे खेळ म्हणजे कुठेही न जाता बसून खेळणारे हे खेळ असतात. याच्यामध्ये आपण खेड्यामध्ये बहुतांशी सगळ्यांनी बघितलं असेल गजगे ते वर फेकायचे वगैरे अशा पद्धतीचं खेळ. त्याच्यामध्ये असे खापराच्या भिंगऱ्या घासायच्या, त्या जमिनीवर फिरवायच्या. अशा अनेक प्रकारचे भोवरा आहे, त्यानंतर गोट्या आहेत. या सगळे खेळ तिथं लहान मुलं खेळत असत आणि तर कधी घरातल्या सरपणातील लाकडं काढून विटी दांडू भोवरं बनवीत बसायचं. मुलं म्हणायची की कधी लाकडं काढून तिथं भोवरे म्हणजे त्याला जे काही दोर गुंडाळून त्याला फिरवत बसायचं आणि ते बनवायची देखील लहान मुलं त्या सरपणातल्या लाकडापासून बनवायची. त्यानंतर भिंगऱ्या बनवताना त्यांना गोल आकार देण्यासाठी दगडावर घासत असत. मधनच हुकी आली की पाटी काळी कुळकुळीत व्हावी म्हणून खापरानं घासायची. त्याला तरवाडाच्या वाळलेल्या शेंगाला छिद्र पाडून बाभळी काट्यात ओवायच्या. काट्याला आतून एक आणि बाहेरून एक शिळीच्या लेंड्या लावायच्या आणि भिंगऱ्या बनवायच्या. वाऱ्याच्या यामुळे त्या फिरायच्या. अगदी बाभळीच्या काट्याला पुढून शिळीच्या लेंड्या लावून मध्ये त्या तरवाड नावाची जी वनस्पती असते, पिवळे फुलं येतात त्याला, त्या तरवाडाविना त्याची शेंगा त्याच्यामध्ये टाकायच्या आणि भिंगऱ्या बनवायच्या. अशा पद्धतीचा एक खेळ ते लेखक आणि लहान मुलं त्या काळी खेळायचे. ज्वारीच्या ताटाच्या बैलगाड्या बनवायच्या. तालमीतली लाल माती म्हणून आणून बैल बनवायची. कधी गोलगोटे आणून ते घडत बसवायचे आणि त्याचा छान छान गोलगोट्या बनवायच्या. मग सगळ्याचा डोळा चुकून हळूच सटकी मारायची आणि गोट्या खेळायला जायचं. ग्रामीण भागामध्ये खेड्यामध्ये अशा प्रकारचे नैसर्गिक खेळ त्या काळी पूर्वीच्या काळी होते. अगदी ज्वारीच्या ताटापासून म्हणजे ज्वारीचं जे काही हे आहे कडबा आहे त्याच्यापासून बैलगाड्या बनवणं, त्यानंतर लाल माती आणून बैलचे बनवणं, त्यानंतर भिगऱ्या बनवायच्या, त्यानंतर लाल गोटे आणून त्याला घडत बसायचे, त्याच्यापैकी छान गोट्या खेळायच्या आणि हळूच आजीसारख्यांचा डोळा चुकवायचा आणि गोट्या खेळायला जायचं. तिथं कुरीचा डाव रंगायचा. ज्यांना खेळायची संधी मिळाली नाही ती पोरं माकडासारखं वडाच्या पारंब्याला लोंबकळत राहायची. तिथं कुरीचा डाव म्हणजे कुरी आपल्याकडं ग्रामीण भागात त्याला राज म्हणायचे. आता हा जो राज आहे तर तो तिकडं कुणाला तरी त्याला पनिशमेंट किंवा त्याला काहीतरी जो हरला किंवा ज्याला खेळायची संधी मिळाली नाही त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या याच्यामध्ये शिक्षा दिल्या जायच्या. तसं लेखक पोरं माकडासारखं वडाच्या पारंब्याला लोंबकळत राहायचे. म्हणजे जोपर्यंत ती मुलं सांगायची नाही खाली उतर तोपर्यंत ते उतरायचं नाही असं त्यांना सांगायचं. आणि म्हणून अशा प्रकारचा कुरीचा डाव तिथं रंगायचा. झोका खेळायची. त्यानंतर उतरताना पारंब्याच्या शेंड्यांना फुटलेली पिवळी पालवी शेव शेव म्हणून खायची. उतरताना पारंब्याला फार लाल अशी म्हणजे तांबड्या रंगाची जी काही पिवळी पालवी फुटायची त्या पारंब्यांना, ती शेव सारखी दिसायची, खाण्याची शेव सारखी म्हणून त्याला शेव शेव म्हणून ती खायची. देवळात जायची. घंटी वाजून म्हाताऱ्याची झोपमोड करायची. एखाद्या भर दुपारी मग तिथनंच मोरच्या विहिरीकडे वळायचं. हे मुलांची जी काही खेळ आणि मुलांची जी काही मनोरंजनाचा जो काही भाग होता तो इथं आपल्या लेखकाने वर्णन केलेला आहे की ती शेव म्हणून खायची. देवळात जायचं. देवळात उन्हाच्या याच्यामध्ये म्हातारी माणसं झोपलेली असायची आणि ती घंटी वाजून त्या म्हाताऱ्या माणसाची झोपमोड करायची आणि ते मुद्दाम म्हणून लहान लेकरं करायची. ती पुन्हा म्हातारी माणसं चिडायचे आणि ते चिडल्यानंतर त्याच्यापासून त्यांना हसायचं, त्यांच्यापासून त्यांना चिडवायचं आणि आनंद घ्यायचा. मग तिथून विहिरीकडे उमळच्या पोहण्यासाठी वळायचा. मनसोक्त पोहायचं. शिवना पाणी खेळायचं. मुटकं टाकून पाणी उडवण्याची शर्यत लागायची. ही खेळण्याच्या म्हणजे पोहायला गेल्यानंतरच्या हे खेळ आहेत. मनसोक्त पोहायचं. शिवना पाणी म्हणजे पाण्यात पोहून एकमेकाला पकडायचं आणि तेही पाण्याखालून जाऊन पकडायचं. अशा पद्धतीचा खेळ आहे. मुटकं अगदी मांडी घालून उडी टाकणं विहिरीमध्ये. कंटाळा आले की ओल्या अंगाने तिथंच मातीवर लोळत पडायचं. चटके बसायला लागले की पुन्हा पाण्यात उड्या, थकून घरी यायचं आणि भाकरीवर उड्या टाकायच्या. आणि जर समजा कंटाळा आला पोहायचा तर तिथंच मातीवर लोळत पडायचं. पुन्हा चटके बसायला लागले पुन्हा पाण्यात उड्या टाकायच्या आणि थकेपर्यंत खूप थकवा येईपर्यंत पोहायचं आणि नंतर घरी येऊन भाकरीवर उड्या टाकायच्या असं लेखक लिहितात. कारण थकल्यानंतर भूक लागायची
आणि मग भाकरी समोर आल्यानंतर त्या भाकरी खायच्या असं लेखक मानतात. लाल डोळं आणि पांढरं पडलेलं अंग बघून आजीचं बोलणं खायचं. आता घरचे ओळखायचे, आजी पण ओळखायची, की हे पोहून आलेले आहेत. पोहून आल्यानंतर पाण्यामुळे लाल डोळे झालेले असतात. त्याच्यानंतर पांढरं पडलेलं अंग असतं. हे सगळं पण आजी त्यांना रागवायची, ते बोलणं खायचं असं लेखक लिहितात. असल्या सगळ्या निसर्गदत्त वातावरणात बालपण आकारत होतं. त्यांनी असं सांगितलं, की हा वाडा मोठा, आगळीचा दरवाजा, त्यानंतर एक आजी, सर्व एकत्रित कुटुंब आणि ग्रामीण भागात म्हणजे खेडेगावात जेवढे खेळलो खेळतात पूर्वीच्या काळी, आता सहज शक्य नाही. आता सगळ्यांच्याच हातात मोबाईल आली आणि ही खेळ आता कालबाह्य झालेली आहेत. आत्ताच्या बहुतांशी मुलांना हे खेळ काय काय आहेत याचं सुद्धा थांगपत्ता नाही. अनेक प्रकारचे खेळाचं वर्णन लेखकांनी याच्यामध्ये केलं. विटी, दांडू, भोवरा, गोट्या, पाट्या, त्याच्यानंतर पोहणे, त्याच्यानंतर सूरपारंब्या, त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी आहेत. गोट्या खेळणे आणि उड्या मारणे, खोड्या करणे असे असंख्य खेळ खेड्यामध्ये लहान मुलं खेळायची आणि त्यातून त्यांचं व्यक्तिमत्व घडायचं असं लेखकाने सांगितलं, की सगळे निसर्गदत्त वातावरणामध्ये हे खेळ चालत आणि त्यांचं बालपण आकार घेत होतं. गाभोळ्या चिंचा, त्यानंतर मिठाचे खडे, कच्च्या कैऱ्या, बांधावरची बोरे, चिंचांचा तौर, उंबर, ढाळ, कराट्यावरचं भाजलेलं कणस, काटाड्यावरचं भाजलेलं कंस, गहू ज्वारीचा हुरडा, कच्ची वांगी, गवार, छोटी तंबाटी, शेन्या, कलिंगड, शेंदड, करडीची पात्राची भाजी, ज्वारीची हिरवीगार ताट, कवट, तुरीच्या मटकीच्या शेंगा, त्याची उकड, हुलग्याचं मांडगं असा सगळा रानमेवा पोटात जात होता. याच्यातला जवळपास बराचसा रानमेवाला बहुतेक जण आता काय झालेले आहेत, तो मिळणं दुरापास्त झालं, तो मिळतच नाही. असंख्य सगळ्या रानमेव्याची नावं या लेखकांनी घेतलेली आहेत. त्याच्यामध्ये गाभोळ्या चिंचा म्हणजे चिंचा ज्यावेळेस पिकतात त्याच्या अगोदरचा जो कालखंड असतो, त्या काही पिकलेल्या आणि काही कच्च्या, त्याला म्हणायचं गाभोळ्या चिंचा. त्याच्यानंतर मिठाचे खडे आणि कच्च्या कैऱ्या, मग त्या चिंचाला मिठाचे खडे लावणे, कच्च्या कैऱ्याला मिठाचे खडे लावणे आणि ते खाणे. त्याच्यानंतर बांधावरची जे काही बोरीची झुडपं आहेत त्याची बोरं खाणे, चिंचाचा तौर, चिंचाला जी फुलं येतात तो तौर सुद्धा खाणे, त्याच्यानंतर उंबर खाणे, उंबर सगळ्यांना माहीत असेल. त्याच्यानंतर ढाळ म्हणजे काय, जो हरभरा आहे त्या कच्चा हरभरा, ते कच्चे हरभरे खाणं. त्याच्यानंतर काटाड्यावरचं भाजलेली कणस, काट्यावर जे काही भाजलेली कणस आहेत, गहूचे म्हणा, ज्वारीचे म्हणा, इतर बाजरीचे म्हणा, ते कणस खाणं, गहू ज्वारीचा हुरडा खाणं, कच्ची वांगी भाजून खाणं, गवार खाणं, छोटी तंबाटी, शेन्या म्हणजे लहान लहान अशा काय असतात, काकड्या असतात, काकड्यासारख्या असतात त्या शेन्या खाणं, कलिंगड खाणं म्हणजे टरबूज खाणं, शेंदाड, मोठे जे काही शेन्या असतात ते पिकल्यानंतर त्याला शेंदाड म्हणतात. करडीची पात्राची भाजी, जेवताना करडीची भाजी खाणं, ज्वारीची हिरवीगार ताट खाणं, कवट खाणं. कौट हे एक फळ आहे. तुरीच्या मटकीच्या शेंगा, त्याची उकड, त्या उकडून खाणे, हुलग्याचं माडगं, हुलगं, त्याला उकडून खाणे. सगळा रानमेवा पोटात जात होता. आम्ही वाढत होतो, भांडत होतो, पुन्हा एकत्र खेळत होतो, ढालजत आजीच्या धाकात अभ्यास करत होतो. आजीच्या मायेच्या सावलीखाली आम्ही मोठे होत होतो. असं वर्णन काय केलेलं आहे लेखकांनी या पाठामध्ये केलेलं आहे, की एवढे सगळे खेळ आणि वेगवेगळ्या प्रकारची शारीरिक अथवा मानसिक अशा प्रकारचा विकास या खेळाने व्हायचा. त्याचबरोबर आजीच्या धाक असायचा आणि आजीच्या धाकामुळे आम्ही ढालजीमध्ये अभ्याससुद्धा करायचो आणि तिच्याच धाकामध्ये एवढा रानमेवा खाऊन आम्ही वाढत होतो, भांडत होतो, पुन्हा एकत्रित येत होतो आणि ढालजत आजीच्या धाकात अभ्यास करत होतो. आजीच्या मायेच्या सावलीखाली आम्ही मोठे होत होतो. असं वर्णन या पाठामध्ये लेखकाने केलेलं आहे. एकच आपल्याला सांगायचं की ग्रामीण भागामध्ये जे काही प्राचीन म्हणल्यापेक्षा जे काही पूर्वी जे जीवन होतं ते खरोखर व्यक्ती विकासाला चांगलं होतं का, व्यक्ती विकासासाठी उपयोगी होतं का, याचा विचार आपल्याला करावा लागेल. की अशा प्रकारची खेळ ज्यानं मनाचा, बुद्धीचा आणि शरीराचा विकास होईल. त्याचबरोबर कुणाचं तरी धाक, त्याच्याबरोबर अभ्यास, त्याचबरोबर एकत्रित राहणं, एकमेकाची सुखदुःख समजून घेणं आणि वेगवेगळ्या प्रकारची खेळ आणि वेगवेगळ्या प्रकारचं नैसर्गिक खाद्य खाणं, रानमेवा खाणं, हे सगळ्या प्रकारचं जीवन हे
अतिशय चांगल्या प्रकारचं जीवन खेड्यातलं आहे याचं वर्णन लेखकांनी केलेलं आहे. आणि या पाठाचं नाव आहे की आजी कुटुंबाची आगळ. आणि आजीच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं कुटुंब चालत होतं. ती आजी जशी कुटुंबाची आगळ आहे, तशी पूर्ण वाड्याच्या रात्रीचं संरक्षण करण्याची आगळ ती लाकडाची आहे. ती दरवाजाला आडवी टाकून दिली जाते आणि सकाळ झाल्यानंतर ती पुन्हा त्या देवळीमध्ये सारली जाते. अशा प्रकारची आगळ जशी वाड्याचं संरक्षण करते, तशी आजी देखील कुटुंबाचं संरक्षण करते, असं लेखकाला म्हणायचं आहे. आता याच्यानंतर ज्या कृती आहेत त्या कृती आपण हे करूया. आता पाठात आलेल्या खेळाचं वर्णन. आता पाठात बरेचसे खेळ आलेले आहेत. इथं फक्त 5 खेळाचं नाव आपल्याला द्यायचं आहे. इथं गोट्या आहे, विटीदांडू आहे, त्याच्यानंतर सूरपारंबे आहे, त्याच्यानंतर अजून बरेचसे खेळ आहेत. त्याच्यानंतर बैठे खेळ आहेत, चिंचोके आहेत, गजगं आहे. मैदानी खेळ कोणकोणते आहेत? त्याच्यानंतर सूरपारंबे आहेत. त्याच्यानंतर मैदानी खेळाचं बरचसं वर्णन त्या याच्यामध्ये आपल्याला केलेलं आहे. खालील मुद्द्याच्या आधारे आजीचे शब्दचित्र रेखाटा. आजीचं दिसणं कसं होतं हे आपण बघितलेलं आहे. पहिल्याच पॅराग्राफमध्ये लेखकाने सांगितलं की उंची पुरी होती आणि तरुणपणाचं तिचं देखणं रूप म्हातारपणात देखील त्याची ठेवण कायम आपल्याला दिसत होती. अशा पद्धतीने लेखकाने तिचं वर्णन होतं. आजचं राहणीमान नऊवारी पातळ आणि त्याबरोबर आईचं शिस्तीचं राहणं, आजीचं, याचे वर्णन त्याच्यामध्ये आपल्याला शब्दचित्र रेखाटायचं आहे. आता विरुद्धार्थी शब्दाच्या योग्य जोडे जुळवा. आळस. आळस याचा अर्थ विरुद्धार्थी अर्थ काय आहे? उत्साह आहे. आदर याचा असा अर्थ आहे की अनास्था, ज्याच्याबरोबर आस्था नाही. आणि सॉरी, आदर या शब्दाचा विरुद्धार्थी अनादर आहे. आस्था या शब्दाचा विरुद्धार्थी अनास्था आहे. आणि आपुलकी या शब्दाचा विरुद्धार्थ जो आहे तर तो दुरावा आहे. आता खालील प्रश्न जे आहेत ते आपण पाठामध्ये बघितलेले असते. वाक्प्रचार शोधून अधोरेखित शब्दाचा हे करा की सहलीमध्ये शिस्तभंग होऊ नये शिक्षकांचा कटाक्ष असतो. त्याच्यानंतर कानोसा घेणे हे वाक्प्रचार आहे. हुकमत गाजवणे हे काय आहे? वाक्प्रचार आहे आणि तो आपल्याला वाक्यामध्ये उपयोग करायचा आहे. आता हे शब्द कंसातील विशेषणाचा योग्य ठिकाणी वापर करून वाक्य पुन्हा लिहा. समुद्रकिनारी आमची सहल गेली होती. त्यानंतर खूप दिवसानंतर मैत्रिणीला पाहून राजेशाचा आनंद हा द्विगुणित झाला असं आपण त्याला म्हणू शकतो. त्यानंतर विजय अजयपेक्षा दुप्पट विजय अजयपेक्षा खूप चपळ आहे, हे विशेषण तिथं आपण वापरू शकतो. रवीला आंबट कैऱ्या खायला खूप आवडतात. माझी गाणी ऐकण्याची अधिक आवड आहे. त्यानंतर राजू कबड्डी छान खेळत होता, परंतु त्याचा पाय अचानक मुरगळल्याने तो बाद झाला. म्हणजे हा त्याचा इथं त्याचा हे आहे असं आपण उत्तर त्यामध्ये खालील शब्दाचे 2 स्वतंत्र अर्थ लिहून वर्क चौकटी पूर्ण करा. आता याच्यामध्ये बरेचसे अर्थ आपल्याला, एक अर्थ मी तुम्हाला सांगेल. खालील शब्दाचे 2 स्वतंत्र अर्थ लिहून चौकटी पूर्ण करा. त्याच्यामध्ये वर म्हणजे नवरदेव आणि वर म्हणजे ज्याला आशीर्वाद अशा पद्धतीचं देखील आपण म्हणू शकतो. ग्रह, एक तारा त्याला ग्रह असं म्हणतो आणि ग्रह हा दुसरा एक अर्थ त्यामध्ये आहे. नंतर काठ त्याच्यामध्ये शेवट आपण म्हणू शकतो आणि दुसरा एक काठ त्याचा अर्थ आपल्याला शोधायचा आहे. हे आपल्या पाठामध्ये दिलेलं आहे आणि ते विद्यार्थ्यांनी शोधून लिहायचं आहे. जर समजा त्याच्यामध्ये काही आलं नाही तर ते कमेंटमध्ये आम्हाला विचारा. त्याच्यामध्ये हे सोमत ही विद्यार्थ्यांनी लिहायचं आहे. त्याच्यामध्ये आपण सगळं वर्णन केलेलं आहे आणि हे वर्णन आपण त्या पाठामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ते विद्यार्थ्यांनी आमची ढाळज म्हणजे गावचं वर्तमानपत्र होतं या वाक्याचा तुम्हाला कळलेला अर्थ लिहा. ढाळज म्हणजे कसं वर्तमानपत्र होतं की सगळे पुरुष मंडळी जेव्हा शेतामध्ये कामाला जायची तेव्हा गावच्या वाड्याच्या ढाळजमध्ये सगळ्या आजीच्या वयस्कर स्त्रिया जमा व्हायच्या आणि गावातल्या सगळ्या प्रकारच्या बातम्या तिथे एकत्रित यायच्या, त्याच्यावर चर्चा व्हायची. म्हणून ते ढाळज आमचं गावचं वर्तमानपत्र होतं असं लेखक लिहितात. त्याच्यानंतर तुलना करा साम्य. आगळ वाड्याची कवच आणि आजी कुटुंबाचं संरक्षण कवच हे आपण आत्ताच बोललो होतो. ते आपल्याला चित्रित करा. पाठात चित्रित झालेल्या एकत्र कुटुंब पद्धतीबाबतचे तुमचे विचार स्पष्ट करा
की एकत्रित कुटुंब पद्धती तुम्हाला आवडेल का? आवडेल तर ती कशी आवडेल हे आपल्याला हे आणि पाठाच्या शीर्षकाची समर्पकता थोडक्यात स्पष्ट करा. की ही वाड्याची आगळ वाड्याचं संरक्षण करते आणि कुटुंबाची आगळ ही आजी असते. ती आजी कुटुंबाचं संरक्षण करते. एवढं आपल्याला त्याच्यामध्ये बघायचं होतं. आपण धावत्या ओघामध्ये सगळी प्रश्न उत्तरं आणि त्यामध्ये सगळ्या प्रकारच्या उत्तराचा समावेश अथवा सगळ्या प्रकारचा पाठ आपण त्यामध्ये बघितलेला आहे. आणि म्हणून आपल्याला विनंती आहे की पुनश्च एकदा SCA क्लासला तुम्ही सबस्क्राईब करा. त्यानंतर SCA क्लासचं ॲप डाउनलोड करा आणि सध्या तर मोफत चालू आहे. त्याचा तुम्ही लाभ घ्या आणि फार नाममात्र फीसमध्ये वर्षभर तुम्हाला सगळा अभ्यासक्रम चांगल्या पद्धतीने शिकायला मिळेल. एवढीच मी तुम्हाला एक खात्री देतो. आणि आज आपण या प्रकरणाचं आपण 2 लेक्चर याच्या अगोदर घेतली होती. आता हे 3रं लेक्चर आहे. त्याचा समारोप म्हणून या लेक्चरमध्ये आपण केलेला आहे. म्हणून या ठिकाणी ज्या काही शंका असतील त्या कमेंटमध्ये आम्हाला अवश्य कळवा. धन्यवाद.